पुढच्या बातम्यांकडे वळूयात। इचलकरंजीमध्ये निवडणुकीसाठी माहेरमधून 10 लाख आणण्याची सासरच्यांची मागणी होती। सासरच्या मागणीला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे। कुरुंदवाड इथल्या उमेदवारावर गुन्हा दाखल झालेला आहे। राहत्या घरीच विवाहितेनं आत्महत्या केली आहे। पती, सासू, सासऱ्यांसह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाण्यामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची राज ठाकरेंना शिवीगाळ। ठाण्यामधल्या गांधीनगरमध्ये मनसेची नाही भैयांची चालणार असा उल्लेख या मुजोर रिक्षा चालकानं केला। ठाण्यामध्ये किरकोळ वादामधून रिक्षा चालकाची मुजोरी ही समोर आली आहे। रिक्षा चालकाला चितळसर पोलिसांनी अटक केलेली आहे। रिक्षा चालकाकडून राज ठाकरे आणि अविनाश जाधवांचं नाव घेत शिवीगाळ। राज ठाकरे का इधर नहीं चलेगा। मैं कुछ नहीं किया, वो भी किया ना। अरे वो मैं गाड़ी लगा रहा हूँ, हो गया गाड़ी क्या मेरा जाना भाई। तब तक गाड़ी खड़ी करके आगे पटेली मेरे को उतना ऊपर गया पटेली है मेरे को। वो प्रियांद मुंबई नहीं है, गांधीनगर है। इधर भैया लोग का चलेगा। राज ठाकरे अभिनय जाधव हे बघा, या संपूर्ण देशाला माहिती आहे की भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करून लोकांची माती भडकवण्याचा प्रयत्न कोण करतं। स्वतःच्या मुलांना तुम्ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकवता, तुमची मुलं जर्मन आणि फ्रेंच शिकतात। जावेद अख्तर शिवाजी पार्कला हिंदीमध्ये तुमच्या समोर भाषण करतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता। यापेक्षा दुटप्पी आणि ढोंगीपणाची दुसरी कोणती भूमिका असू शकत नाही। किल्ला हा बालेकिल्ला ठाण्याचा मराठी माणसाचा आहे, हा इतर कोणा माणसाचा नाहीये। म्हणजे निवडून आले म्हणजे बालेकिल्ला होता का? आमच्याकडे हजारो पोरं आहेत अशी की मराठी माणसावर कोणी काय केला तर अंगावर जातील किंवा त्याचे हातपाय तोडतील। मग आमचा पण बालेकिल्ला होतो जो मराठी माणसाचं संरक्षण करतोय। हा त्यामुळे हा बालेकिल्ला वगैरे कोणाचा नाही, हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे आणि आम्ही त्याचे रक्षण करते आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र रात्र वैऱ्याची गाफील राहू नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय। गाफील राहिलो तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर भावनिक वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। जात धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलंय। फडणवीसांच्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळतील असा दावा बावनकुळेंनी केला आहे। रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही। इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे, 2029चं मुंबई, 2035चं मुंबई आणि 2047चं मुंबई कसं असेल याचा जो व्हिजन आराखडा, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे। आणि त्यामुळं जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। बातमी महत्त्वाची आहे। अनगर नगरपंचायत निवडणूक संदर्भात सुनावणी उद्या होणार आहे। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्याचं हे प्रकरण आणि त्याच प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे। उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवरती उद्या सुनावणी घेतली जाईल। आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे अशी प्रतिक्रिया उज्ज्वला थिटे देत आहेत। सूचकाची सही नसल्यानं उज्ज्वला थिटे यांचा अर्ज झाला होता बाद। ती गुरुवारी अपील केलं होतं, शुक्रवारी पहिली हिअरिंग झाली। मग त्यांना आता ते नोटीस वगैरे गेले, मग त्यांचे पण जे काय आता अहवाल वगैरे असेल ते सादर करायला वेळ लागतच असेल कदाचित। आज ते आलेत, आतमध्ये सीओ साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत। मग आता ते त्यांचं म्हणणं सादर करत असतील, आता ते पाहून आता आम्हाला उद्याची तारीख दिली। न्यायदेवतेवर विश्वास आहे आता आणि सध्या तर आता आम्ही यांच्या विरुद्ध लढतोय, तर मानवी हक्क आयोगाच्या तारखा ते पोस्टपेड होत आहेत। देव नको इथल्या तारखा तशा पुढे जाव्या, लवकरात लवकर निकाल